माननीय गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली, जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता, माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत, पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुराव्यानिशी सादर केलं आहे। आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना 100 वेळा विचार केला असता, आलो नसतो। पण समाजाची भावना स्पष्ट आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली ती भूमिका मांडली आणि गुरुदेवजी जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे। कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठेही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो। लवकरात लवकर या विषयात मार्ग निघेल। जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच याच्यातनं 100% मार्ग निघेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।